चला सामना सुरू होणार आहे. आपण सोनू बांगर या. तर या ठिकाणी लढत आपण पाहणार. पहिल्या फेरीतील चौथा राऊंड अर्थात खेळतील PSI राजगुरु साहेब अर्थात उर्फ भाई साहेब या. खरं तर तुमचा सन्मान केला जाईल. संपूर्ण एका फोटो होऊ द्या. चला फोटो होऊ द्या. त्यानंतर संघाला आपण ट्रॉफी देणार आहोत. संपूर्ण टीम आपण इकडे या. एक फोटो घ्या आणि नंतर इकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सर्व खेळाडूंना घेऊन दमदार खेळ राहिला. वकील संघटना संघाला मात देऊन तिसऱ्या वर्षामध्ये हा सामना त्यांनी जिंकलाय. थँक्यू सो मच मचिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. जमलेले माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय मस्कर स्वर्गीय. चला वकील या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस संघटना आपण पाहतोय त्यांनी सामना जिंकला. त्यांना आपण प्राइज देणार आहोत. संपूर्ण संघाने यायचंय. त्यानंतर आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक समित देसाई यांना विनंती करतो की आपल्या शुभासे या संपूर्ण टीमला आपण विजेता ट्रॉफी द्यायची. खरं तर या मॅच मध्ये विजेता झालेत. दमदार खेळ राहिला. वकील संघटनेवरती मात करून तिसऱ्यांदा या ठिकाणी तिसऱ्या वर्षामध्ये विजय प्रस्थापित केलाय. तुमचे शिवाजीनगर पोलीस स्टेशन सर्व आपले पोलीस बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच वादा. PSI भाई साहेब नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान केला जाईल. PSI बारावकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होईल. आणि PSI भवारी साहेब उपस्थित आहेत. भाई साहेब देखील उपस्थित. यांचा सन्मान इथे केला जाईल. बघा या विजेत्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे कैलाश पारधी. यस कैलाश पारधी साहेब ठरलेत मॅन ऑफ द मॅच. त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. खरं तर तिसऱ्यांदा शिवाजीनगर पोलीस स्टेशन सामना जिंकलाय. 3 वर्ष सातत्यानं या स्पर्धेमध्ये विजय प्रस्थापित करतात. चॅम्पियन होत आहेत आणि तिसऱ्यांदा त्यांना हे विजेतापद मिळालंय. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. थँक्यू सो मच. सर्वांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. वकील संघटना आणि पोलीस दल यांचा आपण विशेष आभार व्यक्त करतो. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत सुरू आहे. वडवली सी विपक्ष स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर या दोन संघांमध्ये यावेळेचा चेंडू समोर खेळलेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि रन्स कंप्लीट झाली. 1 सतीश आणि भाया ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. ती टीम वडवली सी संघाच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्गवती कपिल PSI भवारी साहेबांचा सन्मान होतोय. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक समित देसाई यांच्या शुभास्य तो सन्मान केले जाते. संपूर्ण टीमचा दमदार खेळ राहिला. PSI टीमचे कोच आहेत राजगुरु साहेब. PSI राजगुरु साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. आणि बघा विजेता झाल्याबद्दल संघाला 5,000 रुपयाचं प्राइज. क्या बात आहे. 5,000 आणि 2 कोंबडे.
कैलास साहेब या. कैलास साहेब आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये दमदार खेळ राहिला कैलास साहेबांचा. समित दादा या. योगेश थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत त्या ठिकाणी सुरू आहे. वाडेकर विपक्ष वडवलीसी दोन संघांमध्ये आपण पाहतो आणि एकूण धाबसंख्या आपल्याला पाहायला मिळतील फलकावरती. 9 धाबा स्कोरबोर्डवरती आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. कपिलचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये 9 धाबा त्यानं खर्च केल्यात. टीम वडवलीसी संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 धाबा. सर्वी 11 वडवलीसी संघ आणि त्यांच्या आगे स्वर्गीय बालाराम कोळेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेगट संघ आपण पाहतोय. विजय कोळेकर यांनी पुरस्कृत केले गेलेला संघ वाडेगट संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या आगेस तेवढ्या ताकदवर संघ सर्वी 11 वडवलीसी संघ पाहायला मिळतो. पहिलं षटक कंप्लीट 9 धाबा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झाला प्रणित पाटील. चला अतुल असेल बघा. रोशन अतुल येतात गोलंदाजी मार्गवरती. अतुल भोईरचं दुसरं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू होतं आणि 3 खेळाडू 30 गज घराच्या बाहेर पाहायला मिळतात. लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि स्क्वेअरलेगला खेळाडू उपस्थित. पहिला बॉल या षटकातील. खोलब्या टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केला ऑन द कार्पेट. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित परंतु चुकी झाली आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. चौकार. मित्रमंडळाचे सामने सगळ्यान भारी. श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहरान भारी. थँक्यू सो मच. छान होतं. आपण पहिले फक्त ड्राईव्ह केलं होतं परंतु फार वेगानं चेंडू निघून गेला. शतक्षकाला बीट केला आणि चौकार केला टीमची टोटल. तर विकेटच्या हॅट्रिक साठी ते 3000 रुपयाचं प्राइज होतं. 1500 रुपयाचं प्राइज होतं. ते देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. सुंदर खेळ संपूर्ण टीमचा राहिला. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि आता इथे मॅच सुरू झाली आहे. पहिल्या फेरीची अंतिम 4थी लढत. टीमचे टोटल 14 वरती पोहोचले. सतीश आणि भाया ही जोडी आपण पाहिली. सतीशनं फार चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली कारण एकूण तो 6 चेंडूचा सामना करत 12 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देतोय भाया ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर एज लागली आहे आणि लागलाय पहिला धक्का. टीम सर्वी 11 वडवलीसी संघाला. सलामीवीर भाया बॅक टू द डगआउट. तर या दरम्यान मी विनंती करेल वकील संघटना आपण या सगळ्यांनी आपला देखील इथे सन्मान केला जाईल. संपूर्ण वकील संघटना संघ जो आहे त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. समीर दादांच्या शुभास्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. संपूर्ण वकील संघटना आपण सगळ्यांनी या. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. अरविंद पाटील तिसऱ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. सिनियर खेळाडू आहेत सर्वी 11 वडवलीसी संघाचा आणि आता इथून दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल कारण 14 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ अतुल भोईरला सफलता मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार. राईट अमोर द विकेट. यावेळेचा चेंडू लाईन पाहावी लागेल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाबेने संघ पुढे सरकेल. स्कोरबोर्डवरती 15 धावा आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा. स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे. वकील संघटना आपण या. आपला सेकंड प्राइज इथे दिला जाईल. रनरअप संघासाठी देखील या स्पर्धेमध्ये ट्रॉफी दिली जाईल. सगळ्यांनी या. तर डॉट चेंडूची समाप्ती इथे पाहायला मिळते आणि स्कोरबोर्डवरती धावसंख्या स्थगित. 15 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. अतुलनं सुरुवात फार छान केली आहे षटकाची.
4 चेंडू त्यांना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टाकलेत आणि इथून आत्ताचा चेंडू व्हाईट बॉल. तर संदीप दादा वायले आणि देसाई, संदीप दादा देसाई आणि एकनाथ दादा वायले यांना विनंती केली, या आपण समोर दादा या. यांच्या शुभासे आपण वकील संघटनेला ट्रॉफी देणार आहोत. एकनाथ दादा वायले मच्छीवालेकडे तर एकनाथ दादा बायले सुनू खरं तर नेहमी त्यांच्या वतीने भरपूर अशी बक्षिसं असतात. वसार प्रीमियर लीग मध्ये त्यांनी विजेता संघाला देखील 1-1 किलो मच्छी दिली होती. एकनाथ दादांचं खूप मोठं दिव्य नक्कीच नेहमीच त्यांचं सहकार्य असतं. त्यांच्या शुभासे आपण वकील संघटनेला देत आहोत सेकंड प्राइज. एकनाथ दादा तुमचं मनपूर्वक आभार. नाव बॅक टू क्रिकेट सोनू. फटका यावेळेस मात्र हवेमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरला टिपी जाईल झेल. अजून एक धक्का टीम सर्वी 11 बडवली संघाला लागतोय. सलामीवीर अरविंद बॅक टू द डगआउट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम सर्वी 11 बडवली संघ पोहोचलाय 16 या आकड्यावरती 2 गडी बाद. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. साहेब तर बघा प्राइज झालंय विकेट अटॅक साठी ज्यांनी संघ पुरस्कृत केला ते आमचे विजय कोळेकर यांच्याकडनं स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघाला विकेट अटॅक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅशबॅक असेल. आणि एकनाथ शेट बायले मच्छीवाले आमचे वसरगावचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं विकेट अटॅक साठी 2000 रुपये, 6 हॅट्रिक साठी 2000 रुपये आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि प्रेक्षक वर्गांसाठी खास करून सुवर्ण संधी आयुवा कॅप साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. एकनाथ शेट माइले यांच्याकडनं आयुवा कॅप साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रेक्षक वर्ग तुमच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू विशाल आलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं कंप्लीट झाली. पॉवर प्ले समाप्त झालं. आता 5 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेलं. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल टीम सर्वी 11 बडवली संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार. फटका यावेळेस मात्र ऑफ साइडला लॉंग ऑफला पुन्हा एकदा खेळून काढला. खेळाडू आलेत वेगानं आणि फेकी त्वरित केली जाते. रन्स मिळाली 1. टीमची टोटल सिंगलला पुढे सरकेल 17 धाबा स्कोरबोर्डवरती. प्रणित पाटीलचं हे 3रं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. तयार गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक. खेळाडू भरपूर दूरवर आलेत. क्या बात आहे. वेल जज वेल कॅच. नीरज पाटील त्या ठिकाणी होते आणि किती वेगाने आले आणि हा झेल त्याने कॅरी केलाय. 3रा धक्का टीम सर्वी 11 बडवली संघाला. आपल्याला पाहायला मिळते बघा बाउंड्री लाईन वरनं फार दूरवर आले आणि एकच नजर चेंडूवरती ठेवली आणि हा झेल कॅरी केलाय नीरजनं. वेल फिल्डिंग वेल कॅच. विकेटचं पतन प्रणित पाटीलला मिळाली सफलता. टीम सर्वी 11 बडवली संघ थोडासा बॅकफुट वरती जातोय या 3ऱ्या षटकामध्ये देखील. एकनाथ शेट बायले आमचे मच्छीवाले यांच्याकडे देखील विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि खास करून प्रेक्षक वर्गांसाठी सुवर्ण संधी आहे. आयुबा कॅच जर टिपली तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज एकनाथ शेट बायले यांच्या माध्यमातून. नवीन खेळाडू सागर आलाय. स्विची रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न टॉप एज आहे. खेळाडू उपस्थित. विकेट किपर सिद्धू पाटील टिपलाय झेल आणि लागलाय. हा 4था धक्का टीम सर्वी 11 बडवली संघाला.
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते प्रणित पाटीलच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 2 विकेट कॅरी केल्यात. एकच धाव आतापर्यंत त्याने खर्च केली आहे. सर्व गोलंदाजांनी इम्प्रेस केले. पहिल्या षटकामध्ये महेश आपण पाहिलं गोलंदाज होते कपिल पाटील आणि कपिलनं 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अतुल भोईर होते आणि अतुलनं धावा खर्च केल्या. फक्त 7 धावा 2 विकेट कॅरी केले आणि या ओव्हरमध्ये प्रणित पाटीलने देखील इम्प्रेस केले. 3 चेंडू 2 विकेट फक्त 1 धाव खर्च केली आहे. नवीन खेळाडू विनीत आलाय. नवीन खेळाडू जिम्मेदारीने खेळ करावा लागेल कारण मोठी स्पर्धा सामना देखील फार महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. समोर खेळलेत लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित कपिल पाटील त्या ठिकाणी असतील आणि एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला फेकला तोपर्यंत रन्स मिळाली 1. टीमची टोटल 18 आकडेबती. चला हॅरी सर देखील आज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा डान्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल. अनोखी शैली आहे त्यांची. हॅरी सर आणि उद्या सुरतला देखील ते जाणार आहेत. सुरत येथे त्यांना तुम्ही पाहू शकता ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा डान्स तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला स्क्वेलिकचे पंच मॅन फ्रॉम उत्तर शिव मनोज पवार सर आपण पाहतोय. दोन्ही पंचांचं आपण स्वागत करूया. तयार गोलंदाज प्रणित मागे फक्त दिशा दिली आहे बॅकफूट वरती गेली आणि बॉलला पाठवलाय फाईन लेग सीमारेखाकडे आणि प्रयत्न केलेत क्षेत्ररक्षकांना फार पाहावं लागेल. तिसऱ्या धाब्याचा आणि चौथ्या धाब्याचा देखील प्रयत्न आणि चौथी धाव देखील पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खऱ्या अर्थानं चौकार अडवला होता परंतु 4 धावा धावून काढल्यात. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ फार चांगलं पाहायला मिळालं आणि हे बघा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पोहोचले होते फार प्रयत्न केले चेंडू एक्झॅक्ट अडवला परंतु चौकार होता आणि 4 धावा मिळाल्या. टीमची टोटल 22 वरती पोहोचली आहे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील 12th मॅन आपण रेडी राहायचंय. पाणी घेऊन जायचंय आपण 1 चेंडू समाप्त झाल्यानंतर. समोर खेळलेत खेळाडू उपस्थित आणि रन्स मिळेल फक्त 1 ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम सर्बी 11 वडवलीची संघ पोहोचलाय 23. लॉस ऑफ 4 विकेट. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये डीजे रे आला यो पालेगाववाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी ये दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी ये दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. थँक्यू सो मच. बघा नक्कीच प्राइज झाले समीर दादा देसाई यांच्या माध्यमातून. जर या मॅच मध्ये प्रत्येकी आयबा कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल समीर दादा देसाई यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारदर्शकांचा वर्षा होतो. विकेट साठी देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विजय कोळेकर यांच्याकडनं आणि एकनाथ शेठ बायले यांच्याकडनं देखील. स्वर्गीय बाळाराम कोळेकर यांच्या स्मरणार्थ हे प्राइज असेल. विकेट आयबॅकॅससाठी बबल 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रेक्षक वर्गांसाठी आणि स्वर्गीय बाळाराम कोळेकर यांच्या स्मरणार्थ प्राइज असेल प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा समीर दादा देसाई यांच्या माध्यमातून. ऑफ साइडला खेळलेत लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि रन्स मिळाली 1. चौथा षटक मार्गस्थ. सेकंड स्पेल मध्ये कपिल पाटील आलेत. धावा संख्या पोहोचली 24. 24 आकड्यावरती. बघा गावदेवी भाल संघ आणि निवाळीपाडा संघ जर ऑनलाईन आपण मॅच पाहत असाल तर आपल्याला उपस्थित राहायचं आहे. बघा लक्ष असू दे आपण उपस्थित राहायचंय. गावदेवी भाल संघ आणि निवाळीपाडा संघ सेमी फायनल आपली खेळण्यात येईल लगेच त्यामुळे आपण उपस्थित राहा. विनीत स्ट्रायकरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षा अजून येत सतीश कडनं देखील मोठ्या फटक्यांच्या खरंच स्कोर फार कमी पाहायला मिळाला आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत 24 आकड्यापर्यंत फक्त
संघ शर्बी इलेव्हन वडवलीसी. बॅकफुटवरती गेले, हुक करण्याचा प्रयत्न होता पाठीमागे, परंतु चेंडू लक्ष्यमच्या वरून गेलाय पंच सांगतायत आणि डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग, इम्प्रेस करणारी गोलंदाजी कपिल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या. ऑन साइडला फटका छान आहे, परंतु एलिव्हेशन नाही आहे. खेळाडू उपस्थित स्क्वेअर लेगला प्रशांत त्या ठिकाणी होते, चुकी नाहीये. टीम शर्बी 11 वडोलीसी संघाला 5वा धक्का. क्या बात आहे. यस, जमाना गेलाय, जमाना बदललाय, गुलीगत धोके मिळतात फार. टीम ची टोटल 24 धावा स्कोरबोर्ड वरती. रोशन फराड आमच्या सोबत जॉईंट आहेत. नेहमीच ते हास्यमय वातावरण निर्माण करत असतात आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचं देखील स्वागत करूया. नवीन खेळाडू संकेत मनोज भांगर यांचं देखील आगमन झाले आमच्या मुख्य व्यासपीठावरती, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तयार गोलंदाज ऑन साइडला लॉब करायचं होतं, मिस्टामिक स्ट्रोक, खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत, फार दूर होते. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत रन्स मिळतील 2. सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल सुरू. या मॅच मध्ये शर्बी 11 वडवलीसी संघाची स्कोर पोहोचलाय 26-26 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 4, दुसरं स्पेल आपण पाहतो. कपिल पाटीलचं 4 चेंडू आतापर्यंत झालेत या ओव्हरमध्ये. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले, फसवा चेंडू आणि व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. हा चेंडू तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये, फार चांगला आहे बघा. फिंगर रोल केले आणि टप्पा पडले तर किती टर्न झाला चेंडू, आतमध्ये आला पूर्णपणे. डॉट बॉल फिरकीचं माहेरघर म्हणून ज्याला संबोधलं जातं, तो वाडेकर संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू, परंतु वेट अँड वॉच. खेळाडू उपस्थित स्क्वेअर लेगला, चुकी झाली आणि चेंडू सीमा पार, येतोय चौकार. एक षटकार आहे, चेक केलं जाईल. यस, तिसरे पंच आपण या. अंपायर सिग्नल चौकार आहे, परंतु स्क्रीन मध्ये आपण चेक करूया. रतन मानेरकर या आपण. बघा चौकार असेल, चौकार आहे, चेक केलं. चांगली क्वालिटी आपण पाहतोय ओमसा एमटीसी. बघा चेक करतोय, अजून आम्ही पुन्हा एकदा चेक करतोय. बघा षटकार असेल. यस, षटकार आहे. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीन वरती, तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट पट्टीवरती हा चेंडू त्या ठिकाणी पडला गेला आणि षटकार. धावसंख्या 32, माफ करा 32 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 5वा असेल आता आणि गोलंदाज सर्वेश. सर्वेशाला अंतिम डेट ओव्हरचं षटक. स्ट्रायकिंगला फलंदाज सतीश आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द टॉस, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेखा बाहेर. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, हॅरी सर ऑन फायर.
करायला आणि धावसंख्या चौकारानं पुढे सरकली आहे. 36-36 आकड्यावरती मोठ्या टार्गेटकडे नक्कीच वाटचाल करण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे. अंतिम ओव्हरमध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज सर्वेशला. सलग औद्योगिक बाल संघ आणि नेवाळीपाडा संघ बघा आपण उपस्थित राहा. दोन्ही टीमचे कॅप्टन आहे आपण. नेवाळीपाडा टीमचे कॅप्टन आणि यावेळेचा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित. रन्स मिळेल फक्त एक. दातिवली टीमचे कॅप्टन आणि शिल्डोन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. धावसंख्या 37. 37 धावा स्कोरबोर्डवरती. अंतिम षटक मार्गस्थ आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सर्वेश पाटील या षटकामध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल. षटकातील पुढचा चेंडू सर्वेश तयार. चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर टेक ऑफ झाला आणि विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. रनआउटची सांघिक यश टीम जय जलेश्वर वाडेकर संघाला. षटकाराला एकनाथ शेठ मायले यांच्याकडनं 214 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. आयबा कॅश साठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. त्याचबरोबर विकेट हॅट्रिक आपण पाहिली तर 1000 रुपये, 2000 रुपये आणि 6 हॅट्रिक 2000 आणि चौकार हॅट्रिक साठी 1000. समीर दादा देसाई आणि स्वर्गीय बालाराम कोळेकर यांच्या स्मरणार्थ देखील प्राइज झालंय. ते प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा आणि आयबा कॅश साठी 500 रुपये असतील. तब्बल 1500 रुपये ते एकूण आपण पाहिले की प्राइज असेल आयबा कॅश साठी. प्रेक्षक गाव लक्ष द्या. चांगला चेंडू खोलबट टप्प्याचा बॉल. डॉट बॉलची समाप्ती. एकनाथ शेठ मायले यांच्याकडनं आम्हाला देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. प्रत्येक विकेट साठी बघा या ठिकाणी शिवाजी कोळेकर आणि समीर दादा देसाई यांच्याकडनं तब्बल प्राइज असेल 500 रुपयाचा प्रत्येक विकेट साठी. हे बघा शकता तुम्ही हरी सरांना अनोखी शैली आहे त्यांची. डोका खाली ठेवला, पाय वरती. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 38. लॉस ऑफ 5 विकेट, 6 विकेट. चला 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ठिकाणी. टीमची धावसंख्या 38-38 वरती थांबला आतापर्यंत स्कोर. गोलंदाजी फार चांगली राहिली आहे ती जय जलेश्वर वाडेकर संघाच्या माध्यमातून. स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान विजय कोळेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. इनसाइड आउट फटका छान आहे परंतु खेळाडू उपस्थित. एलिव्हेशन नव्हतं. टिपली जेल लागलाय 7वा धक्का टीम वडवलीसी संघाला. क्या बात है. अप्रतिम संगीत रोशन फराट. जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल ना. शेवटचा चेंडू या शेवटच्या षटकातील. धावसंख्या 38. 38 धावा स्कोरबोर्ड वरती स्थगित. तर बघा स्पर्धेसाठी या ठिकाणी अनेक सारे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन सध्या तरी मॅच एन्जॉय करतायत. त्यातून आमचे जम्बो वडापावचे या ठिकाणी ऑनर राहुल गुप्ता यांच्याकडनं स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद. ओव्हरची होती समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीम सर्वी 11 वडवलीसी संघाने बनवल्यात 8 गडी गमावत 38 38 धावा
आणि 39 धाब्याचं छोटंसं लक्ष असेल स्वर्गीय बालाराम कोलेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघासमोर. टॉस साठी या टीम दातिवली आणि टीम शिल्डो संघाचे कॅप्टन. तर बघा नक्कीच आमचे मित्र राहुल गुप्ता यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस देखील आणि ऑनलाईन त्याला आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देतोय. राहुल गुप्ता या ठिकाणी आमचे मित्र आहेत आणि जॉली स्वभाव आहे त्यांचा, एकदम हसरा चेहरा त्यांचा आम्ही नेहमीच पाहिलाय. राहुल गुप्ता आपको भी बिल्कुल जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. चला टीम दातिवली या पण शिरडोन संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. तर आता दातिवली संघ कॅप्टन आपण टॉस साठी या. सेकंड राऊंडची पहिली लढत पाहायला मिळेल दातिवली विरुद्ध शिरडोन. बघा शिरडोन विपक्ष दातिवली असा मॅच असेल आणि टॉस आपण करणार आहोत. आणि हा मॅच झाल्यानंतर या दोन संघांमधला मॅच झाल्यानंतर सेमीफायनलचा मॅच आपण खेळणार आहोत. गावदेवी बाल संघ आणि नेवाली पाडे संघ आपण लक्ष द्या. टॉस करूया आपण. चला या आपण एकनाथ शेठ भाले साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. एकनाथ शेठ भाले आमचे नक्कीच मच्छीवाले फ्रेश मच्छी नेहमी त्यांची आपण पाहिली आहे. जितेश फेमस मच्छीवाले आहेत उल्हासनगरचे. टॉस या ठिकाणी करतो आपण एकनाथ शेठ भाले यांच्या शुभ हस्ते. काटाचा कॉल आणि आलाय काटा. नाणेफेकी जिंकली शिल्डो टीम. निर्णय सांगायचा फक्त क्षेत्ररक्षण कर. या दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा असतील आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. टॉस जिंकून शिल्डो संघाला 4 षटकांचा सामना असेल. इन्व्हाइट केले बॅटिंग साठी दातिवली संघाला. विद्यमान सामना सुरू आहे जिथे आपण या ठिकाणी 40 धाब्याचं टार्गेट आहे. येतात मायक्रोफोन वरती रायगड ठाण्याची बुलंद तोप मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू. थँक्यू सो मच सोनू आणि थँक्यू सो मच योगेश मडविना. बॅक टू क्रिकेट. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतोय वारिंगे चषक श्रीराम मस्कर नितीन वारिंगे चषक 2025 पर्व सन्माननीय समीर शेठ आणि त्यांचे संपूर्ण परिवार पंढरीनाथ वारिंगे साहेब आणि कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेश्वर पाले गाव यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. चांगली स्पर्धा. पंचाची कामगिरी बद्दल मिस्टर हॅरी सर आणि मिस्टर मनोज पवार सर आणि मिस्टर सचिन पाटील सर असे 3 नामांकित पंच. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे रोहित देखील आहेत. रोशन माफ करा. ओम साई MTC लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. संपूर्ण जगामध्ये कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही स्पर्धा बघू शकाल. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आणि लगेच मला सामन्याकडं. खूप प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. जीत मस्कर यांचं देखील प्रचंड योगदान. त्यांचं देखील भरपूर योगदान आहे स्पर्धेला. त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि वळणारच सामन्याकडं. जिंकण्यासाठी 39 धावांचा लक्षाचा पाठ लागायचा. मागचा सामना उच्चांक 83 धावा काढायच्या होत्या. आता सामना निच्चांक 39 काढायचे आहेत. त्याच्या अगोदरचा सामना 58 काढायचे होते. त्या देखील जमल्या नाहीत त्या आणि शिरडोन संघाने सामना जिंकला. पहिला सामना चांगला झाला. आताच आमची चर्चा झाली. एकनाथ शेठ मच्छीवाले यांच्याकडनं ATM उघडं आलंय. एका षटकारासाठी 214 रुपये सुट्टे भेटणार आहे. गुगल पे करू आपण. यस क्या बात आहे. भावेश पाटर यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 2000. चला आलंच पण आम्ही एकदाच करू. नंतर जेव्हा जेव्हा षटकार मारतील तेव्हा करू. हा चला आपण वळणार सामन्याकडे. 39 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. तर 3 दिवसामध्ये 30 षटकार आणि चौकार. षटकार 89 लागलेत आणि चौकार 154. थँक्यू रोशन. व्हेरी गुड इन्फॉर्मेशन. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. अक्की सागरला बघू शकाल. 7 नंबरची जर्सी अक्कीनं परिधान केली. 18 नंबरची सागरनं. मनीषनं 31 नंबरची. हा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय कारण तेवढी क्लॅरिटी आहे. नीट अँड क्लीन. त्यांच्या कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही आलात तर तुम्हाला नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. स्वागत आहे रोशन तुझं देखील. गोलंदाज अरविंद पाटील. फलंदाज अतुल आणि सिद्धू ही सलामी जोडी पाहतोय आपण.
चला पंचाचं काम करत मिस्टर हॅरी मेन पंच आणि आता मनोज पवार हे स्क्वेअर लेग पंच. गोलंदाज सज्ज इयर बी गो स्टार्ट होते सामना. दुपारचे 17 वाजता ते 3:05 आणि सामन्याला आपण सुरुवात करतो. 39 धावांचा पाठला करत फिरकीचं माहेरघर आणि त्याच्या फाईट करेल त्याला वडवली सिद्ध सिंग. पहिला स्लॉक स्लिपचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय आणि पहिलाच धनधनी षटकार. सामना लवकर खुला करायचा आहे. अतुलच्या बॅटमधनं पहिला षटकार. स्टाईल बघा, हॅरीची स्टाईल बघा, अनोखी स्टाईलमध्ये षटकाराचा इशारा केलाय. हीच तर हॅरीची स्टाईल आहे. हॅरीला तुम्ही आता गुजरातमध्ये बघाल आणि 15 दिवसानंतर हॅरी डायरेक्ट फ्लाईट पकडून दुबईला जाणार. दुबईला देखील त्याला पाहणार. हां येस येस रतन दादा तुमचा देखील उल्लेख करतात विजय दादा. चला या षटकारांना सुरुवात झाली. दमदार सुरुवात. तुला थांबवणं कठीण असतं कारण तू सध्या मागच्या काही वर्षामध्ये खूप टचमध्ये आहे. त्याचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा स्टँडर्ड दाखवत असताना ओ व्हॉट अ कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटचं मादक सौंदर्य लेदरचा फटका दाखवला आहे. 1 बाउंस सीमा पार एक्स्ट्रा कव्हरिजनमध्ये. बघा हॅरीची स्टाईल बघा, हॅरीची स्टाईल बघा, क्या बात आहे. चौकार. थँक्यू. षटकार एक चौकार. अतुल चांगली फटकेबाजी करत असताना अतुल भोईर सामना लवकर खुला करायचा. 39 धावा कुटायच्या. अरविंदचं स्वागत केलं त्यानं. अरविंद देखील चांगला गोलंदाज आहे. मध्ये सध्या मार बसतोय. ओ शेवटच्या मुमेंटला लेट कट. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास दाखवलाय. पहिला षटकार स्लॉक स्लिप केला, दुसरा कव्हर ड्राईव्ह दाखवला, तिसरा लेट कट खेळलाय. बघा किती क्वालिटी आहे फलंदाजामध्ये. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या चारी बाजूला. कोणाकडनं? विजय शेठ यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 2200 रुपयाचं पारितोषिक आहे. 14 धावा. शांत स्वभाव विजयदादांचा. नेहमी शांत असतात ते, फार कमी बोलतात आणि जे कमी बोलतात ते जास्त काम करतात. अजून एक चौकार. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया फलंदाज अतुल भोईरचं. वाटा बॅटिंग. बस की ग लवकर मार. रे जबरदस्त आहे मॅन. बुलेट आहे रे. आपल्याला जाता येणार आहे त्याच्यावरनं कारण ती खेळूला मिळणार आहे. मग ते चांगलं नृत्य सादर केलं. ओ क्लास टायमिंग, क्लास टायमिंग, स्क्वेअर ड्राईव्ह. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा मित्रांनो अतुलचं. अतुलची फटकेबाजी बघा. पहिला फटका स्लॉक स्लिप, दुसरा कव्हर ड्राईव्ह, तिसरा लेट कट आणि चौथा मगाशी आपण पाहिला आणि आता 5वा पाहतोय आपण स्क्वेअर ड्राईव्ह. वाटा बॅटिंग. 4 चेंडू 4 चौकार. पहिला फलंदाज ठरलाय ज्यानं याच्या स्पर्धेमध्ये 4 चेंडू 4 चौकार जे पारितोषिक लावलंय मच्छीवाले दादानं आमच्या ते पारितोषिक पटकावलंय फलंदाजानं. हो मी थांबलोच नाही. कट करण्याचा प्रयत्न. 5 फटके मोठे आलेत. एक षटकार नंतर लगातार 4 चौकार. शेवटच्या चेंडूमध्ये चांगला होता. अरविंदच्या षटकाची झाली सांगता आणि स्क्रीनवरती बघू शकाल आम्ही आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही बघू शकाल आमचा हा नंबर आहे. जर तुम्हाला आम्हाला कॉमेंटला इन्व्हाइट करायचं असेल तर आम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत आम्ही कॉमेंट्री करतोय. या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. 8369112740. तुम्हाला आमचं समालोचन ऐका आवडत असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टावरती फॉलो करू शकता. machindra.mp या आमच्या ID वरती. थँक्यू रोशन. थँक्यू सो मच. होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी हाताने जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय. थँक्यू. ब्युटिफुल कॉन्सेप्ट ऑन स्क्रीन बोर्ड बघू शकाल. मैदान आणि मैदानाच्या समोरच आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघू शकाल. ही कमाल आहे. धावसंख्या दाखल 22. जिंकण्यासाठी फार कमी धावांची आता गरज आहे कारण धावा काढायच्या त्या फक्त 39 आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी. अतुल त्याचा क्लास दाखवला. 24 चेंडू आणि फक्त 17 धावांची गरज. सिद्धूला आता प्रथमच स्ट्राईक मिळाली. सिद्धू सिंगल करून अतुलला स्ट्राईक देणार किंवा तोही फटकेबाजी करणार. सुरुवात दमदार स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 बाउंस सीमा पार इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. दॅट्स अ 4 रन्स.
अतुल भोईरनं सुरुवात केली षटकारानं आणि सिद्धूने सुरुवात केली चौकारानं. वॉट अटॅकिंग बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम बोथ द बॅट्समॅन. लवली हिट लॉंगाच्या डोक्यावरनं सिद्धूचा ब्रँड आणि सिद्धू ब्रँड असतो दाखवतोय. अजून एक षटकार. एकोणचाळीस धावा कुटायच्या. धावा झाल्यात त्या 32. सर्वात कमी चेंडूमध्ये सामना जिंकणारा पहिला संघ ठरणार का? विजेत्यात एक नवीन रेकॉर्ड बनतोय मैदानावरती. 39 धावा काढायचे फक्त आणि कुठल्या आतापर्यंत 32, त्याही 8 चेंडूमध्ये. प्रत्येक चेंडूमध्ये चौकार आलाय. चेंज ऑफ पेस या मध्ये स्क्वेअर कटचा फटका दाखवलाय. तोही चौकाराच्या बाजूने जातोय आणि निश्चित गेलाय आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे चौकारासाठी. डीजेला आम्ही थांबवतोय, आम्हाला वेळ वाचवायचा आहे. चला स्कोर इज इक्वल नाही 36. 3 धावांची गरज आहे. पहिला संघ ठरू शकेल या स्पर्धेमध्ये. कमी चेंडूंमध्ये सामना जिंकणार आहे. 9 चेंडूमध्ये कुठल्या त्या 36 धावा. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. एकी डबल नाही, एकी सिंगल नाही आहे. खाणार तर तुपाशी नाहीतर उपाशी. चौकार का षटकार मारणार. हा बघा, हा क्लास आहे सिद्धूचा. हा क्लास आहे, हा स्टँडर्ड आहे, हा लेवल आहे त्याचा. आणि सामना जिंकलाय फक्त 10 धावानं. सामना 10 चेंडूनं सामना जिंकलाय. 40 धावा कुठल्यात म्हणजे प्रत्येक चेंडूमागे 400ची सरासरी. पहिला संघ ठरलाय ज्यानं वाडेकर संघानं स्पर्धेमध्ये पहिला विक्रम नोंदवलाय. जो संघ पुरस्कृत केलाय बाळाराम कोलेकर प्रतिष्ठान या नावानं. विजय कोलेकर यांनी. येस, 20 मिनिटं आमची वाचलीत. लगेच आपण सामना सुरू करणार. टॉस झालाय. चला आपण आता आमंत्रित करूया आमचे योगेश मडबी यांना. तर एकनाथ शेठ यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं का? तर 3 चौकार मारत त्याच्यासाठी आणि 2 षटकार मारत त्याची 214 214 असे प्राइस देण्यात येतील. आपण विनंती करूया फलंदाजांना की आपण लगेच यावं. अतुल पण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. चला सामना लगेच सुरू करूया. पंच आपण कर. वेळ वाचला 20 मिनिटं आपल्या ती युटिलाइज करायची लगेच. ती 20 मिनिटं आपण वाचूया. 10 चेंडूमध्ये सामना जिंकलाय. चला मी आमंत्रित करेन आमचे लोकप्रिय समालोचक मराठी हिंदीचा जबरदस्त आवाज आमचे योगेश मडबी यांना मी आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. जितेंद्र दळवी आणि राजेश बोगडी. सोनिया योगेश. अतुल या आपण. योगेश त्याला मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड अतुल. फंटास्टिक बॅटिंग. चला मित्रांनो, सर्वात मोठ्या सामन्याकडे आपण आगेकूच करतोय. पहिल्या फेरीतला विजेता संघ आणि दुसऱ्या फेरीतला विजेता संघ यांच्यात सामना पाहणार आहोत आपण. शिरडोन वर्सेस जयवीर बजरंग शिरडोन आणि आई गावदेवी देसर. सोनू मॅन ऑफ द मॅच आवडतेस. योगेश मडून आपण आमंत्रित करूया. येस, आपण अतुल या ठिकाणी आला आणि अतुलला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. तो ठरला या सामन्याचा सामनावीर. चला एकनाथ शेठ वायले साहेबांच्या शुभ हस्ते देणार आपण मॅन ऑफ द मॅच. आणि कॅश प्राइज देखील होतं, ते देखील दिलं जाईल. एकनाथ शेठ वायले यांच्या माध्यमातून लावलं गेलं होतं कॅश प्राइज साठी आणि प्रत्येक षटकाराला देखील. आणि ते प्राइज देऊन आणि ही ट्रॉफी देऊन आपण त्याला सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. टीम वाडेकर संघ आपल्या देखील अभिनंदन. चला या ठिकाणी विद्यमान सामना त्या ठिकाणी सुरू होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत आमचे गुरुवर्य योगेश मडबी सर. थँक्यू.